होर्मुझची सामुद्रधुनी की विध्वंसाचा सापळा? इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग. जलसुरुंग पेरणारे इराणचे 16 जहाज उद्ध्वस्त. समुद्राच्या हजारो फूट खाली अंधारात लपलेली एक पाणबुडी आणि तिला उद्ध्वस्त करण्यासाठी पेरलेलं जलसुरुंग. हे द गाझी अटॅक चित्रपटातील थरारक दृश्य तुम्हाला आठवतंय? याच चित्रपटाप्रमाणे इराणनंही होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये शत्रूला उद्ध्वस्त करण्यासाठी जलसुरुंग तयार केले. होर्मुझ सामुद्रधुनीत जगाला तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक केली जाते. मात्र इराणनं याच सामुद्रधुनीत जलसुरुंग पेरल्यानं अमेरिकेला चांगलाच धक्का बसलाय. इराणनं समुद्रात पाण्याखाली किती जलसुरुंग लावलेत पाहूया. नेव्हल माइन्स ही समुद्राखालील स्फोटक जलसुरुंग आहे. शत्रूची जहाजं आणि पाणबुड्या नष्ट करण्यासाठी किंवा शत्रूचा मार्ग रोखण्यासाठी या माइन्स पाण्याखाली लावल्या जातात. शिपिंग लेनमध्ये प्रामुख्यानं आर्थिक बंदीसाठी या माइन्स लावल्या जातात. लिम्पेट माइन्स हे डायव्हर किंवा स्पेशल फोर्सेसद्वारे जहाजाच्या खालच्या भागाला चिकटवलं जातं आणि एका ठराविक वेळेनंतर याचा स्फोट होऊन जहाज उद्ध्वस्त केलं जातं. इन्फ्लुएन्स माइन्स हे समुद्रात पेरलं जाणारं आधुनिक जलसुरुंग आहे. हे जलसुरुंग सिग्नलद्वारे ट्रिगर होतं. जहाजाच्या चुंबकीय आणि आवाजाच्या दाबामुळे या माइन्सचा स्फोट होतो. मूर्ड माइन्स हे समुद्र तळाशी जोडलेलं असून पाण्याखाली एका निश्चित खोलीवर हे जलसुरुंग पेरलेलं असतं. जहाजांवर आदळल्यावर या माइन्सचा स्फोट होतो. बॉटम माइन्स पाण्यावरील जहाज शोधण्यासाठी सेन्सरवर अवलंबून असतं. हे सेन्सर भूकंपन, आवाज आणि चुंबकीय सिग्नलद्वारे स्फोट घडवून आणतात. यात शेकडो किलोग्राम स्फोटक असून ही माइन्स जहाजाचं नुकसान करण्यासाठी शक्तिशाली मानली जातात. दरम्यान इराणनं असे असंख्य जलसुरुंग हे होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये पेरल्याची चर्चा आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल निर्यात करू देणार नाही असा इशाराही इराणनं दिलाय. इराणनं हे जलसुरुंग चीन, रशिया, उत्तर कोरियाच्या मदतीनं डिझाईन केलेत. 2020 आधी सेंटर ऑफ इंटरनॅशनल मेरिटाईम सिक्युरिटीनं अंदाज लावला होता. इराणकडे 2000 ते 5000 जलसुरुंग असू शकतात. त्यामुळे 2026 मध्ये या जलसुरुंगाचा आकडा अमेरिकेसाठी संकट मानला जातोय. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जलसुरुंगावरून इराणला इशारा दिलाय. ते नेमकं काय म्हणाले पहा. इराणनं होर्मुझ सामुद्रधुनीत जलसुरुंग पेरण्याचा प्रयत्न केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. जर त्यांनी जलसुरुंग पेरले असतील तर ते तत्काळ काढून टाकावेत. अन्यथा अमेरिका इराणवर मोठा विध्वंसक हल्ला घडवून आणेल. दरम्यान होर्मुझ सामुद्रधुनीत जलसुरुंग पेरणाऱ्या इराणच्या 16 जहाजांना उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेनं केलेला आहे. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीत आता इराणच्या या जलसुरुंगांना अमेरिका कसं रोखणार हे महत्वाचं आहे. आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील या युद्धामुळे तेलाचे ग्राहक असणाऱ्या आशियाई देशांमध्ये नेमका काय परिणाम होणार याकडेही जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.